महिला आरक्षण विधेयकावरून साताऱ्यात भाजप महिला मोर्चाचा जनआक्रोश, विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध। संसदेत मांडण्यात आलेले नारी शक्ती वंदन महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला आहे। विरोधकांनी महिलांच्या सन्मानाला विरोध केला असा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीनं जनआक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। ही पदयात्रा सायोमली, शिवतीर्थ, पोवई नाका येथे सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्त्यांचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला। यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। समाजवादी पक्ष आणि त्यांच्या सहयोगींनी राजकीय स्वार्थातून या विधेयकाला विरोध केला असा आरोप त्यांनी केला। महिला आरक्षणामुळे महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार होते, मात्र विरोधकांनी केवळ राजकारणासाठी अडथळे निर्माण केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसेच लोकसंख्या वाढ, जनगणना आणि डिलिमिटेशन या मुद्द्यांवर विरोधक दिशाभूल करत असल्याचं भोसले यांनी स्पष्ट केले। अधिक लोकप्रतिनिधी निवडून येणे म्हणजे अधिक लोकांना संधी मिळणे आणि त्यात महिलांना योग्य वाटा मिळावा हीच भाजपची भूमिका असल्याचं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे। भोसले पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेससह महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांचा सातारा जिल्ह्यातील महिलांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला जिल्ह्यातील महिलांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी नमूद केले। सातारा जिल्ह्यातील राजकारणात झालेला बदल दाखवत आगामी निवडणुकांमध्ये महिलांची शक्ती विरोधकांना उत्तर देईल असा इशारा त्यांनी व्यक्त केला आहे। महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक आपण आणलं होतं आणि 2-3 दिवस आपण टीव्हीवरची सगळी चर्चा ही संपूर्ण देशानं बघितलेली आणि पंतप्रधान म्हणून मोदीजींचं काय विचार होते, अगदी गृहमंत्री अमित शाह साहेबांनी पण संसदेमध्ये आपल्या देशाच्या काय या विधेयकाबद्दल, या आरक्षणाच्या बाबतीत मांडलं हे सगळ्यांनी ऐकलं। आता समोरचे जे विरोधी आहे, काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, आपले दक्षिणेतले त्यांचे सहकारी, आता ह्यांचं फक्त स्वतःचं म्हणजे तोंड कसं लपवायचं हे चाललंय। म्हणून आता हे महिला आरक्षणच नव्हतं, डिलिमिटेशन होतं, असं होतं तसं होतं, हे सगळं आता नुसतं गोलगोल मांडायचं चाललंय। एक आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेस आणि त्यांच्या सर्व महिला आरक्षणाच्या या बिलाला विरोध करणाऱ्या सर्व पार्टींचा, आमच्या सातारा जिल्ह्याच्या सर्व माझ्या भगिनींच्या वतीनं आम्ही तीव्र विरोध करतो। मोदीजींना आमच्या या जिल्ह्यातील सर्व भगिनींचा पूर्ण पाठिंबा आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये महिलांच्या आम्ही सर्वजण या जिल्ह्यातल्या महिला, भगिनी, पुरुष सगळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। कारण शेवटी त्यांना सुद्धा, महिलांना सुद्धा योग्य आरक्षण मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही आमची भाजपची भूमिका आहे। आणि ह्याला फक्त उद्याच्या ह्याच्यामध्ये ही बिल जर मंजूर झालं असतं तर मोदीजींचं ह्याच्यामध्ये हे आरक्षण महिलांना मिळालं आणि हे राजकीयदृष्ट्या समोरचे जे आहेत त्यांना फायदा तर होणार नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे। म्हणूनच या बिलाला विरोध राजकारण म्हणून केला गेलेला आहे। आपण जे डिलिमिटेशन बद्दल बोलला त्याचं पण उलट माझं म्हणणं असं आहे की ज्याचा उल्लेख ताईंनी केला की आज लोकसंख्या तर वाढत चालली आहे, लोकसंख्या तर काही आपल्या देशाची कमी होत नाही आहे। आज सेन्सस पण जो आहे तसं पाहिलं तर आजचा सेन्सस तर अजून व्हायचं आहे, अजून आपण मागचा पण जो सेन्सस झाला तो पण आपण लागू केलेला नाही। असं असताना डिलिमिटेशन पण देशाचं शेवटी डिलिमिटेशन पण कायद्यानंच होतं, म्हणजे काय म्हणतं घटनेनंच होतं। ठीक आहे, मला वाटलं म्हणून झालं किंवा तुम्हाला वाटलं म्हणून झालं पण डिलिमिटेशन होत नाही। आणि जर लोकप्रतिनिधी वाढत असले, जर संख्या त्याची वाढत असली, केंद्रामध्ये जर जास्त खासदार या देशातनं निवडून जाणार असले, जास्त लोकांचं जर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असली, विधानसभेमध्ये जर जास्त आमदार जर निवडून येणार असल्याने जास्त लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असली तर यात वाईट काय नाही आहे। आणि याच्यामध्ये महिलांचं जे आहे ते आरक्षण त्या पद्धतीनं मिळावं ही आमची भूमिका आहे। मी सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याच्या सर्व माझ्या भगिनींच्या वतीनं, हे भाजपच्या वतीनं आम्ही काँग्रेस आणि त्यांचा तीव्र निषेध करतो आणि महिला शक्ती, स्त्री शक्ती ही त्यांना पुढच्या त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा या जिल्ह्यात आणि या राज्यात काय आतापर्यंत दाखवलेलीच आहे। मी मागं हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा सातारा जिल्हा, आज इथलं चित्र पूर्ण पालटलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे पुढे सुद्धा यांची जागा या जिल्ह्यामध्ये काय
हे आमच्या या सर्व रणरागिणी दाखवून देतो.